नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25 साठी प्रत्येक जिल्हानिहाय, घटकनिहाय मैदानी चाचणीचं वेळापत्रक सध्या जाहीर केलं जात आहे. पुढच्या आठवड्यापासून परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे, याच आठवड्यापासून कदाचित हे उपलब्ध होतील प्रत्येक जिल्हानिहाय आणि घटकनिहाय. तर आजची जी महत्त्वाची अपडेट आहे, नवी मुंबई अंतर्गत 445 शिपाई पदासाठी आणि 82 मला वाटतंय यामध्ये बॅट्समन पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. तर यासाठीचं वेळापत्रक, परीक्षेच्या तारखा, मैदानी चाचणीच्या तारखा या जाहीर झालेल्या आहेत. 20 जानेवारीपासून 16 फेब्रुवारीपर्यंत मैदानी चाचणी होणार आहे. तर याबाबतचं पहिल्यांदा परिपत्रक पाहूयात. संपूर्ण वेळापत्रक पाहून त्याच्यानंतरनं इतर कोणकोणत्या जिल्ह्यांसाठीचं अपडेट आली आहे, आजची नवीन अपडेट आहे का, ही सुद्धा अपडेट माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे. पोलीस भरतीसाठीचा नवी मुंबई अंतर्गत ज्यांनी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता पोलीस भरती सन 2024-25 करता पोलीस बंदोबस्त नेमणीबाबतचं हे जुनं परिपत्रक 2 तारखेचं आहे. यामध्ये तारीख सांगण्यात आली होती 20 जानेवारी 2026 पासून पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी सुरू होत आहे. तर या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर वेळापत्रक इथे पाहू शकता. 20 तारखेपासूनचं हे वेळापत्रक आहे. सगळ्यात पहिल्यांदा 1000 उमेदवार जे आहे CP नवी मुंबईसाठी पोलीस शिपाई या पदासाठी 1000 उमेदवार पहिल्या दिवशी बोलवले आहेत. एक्झाम टाईम आहे 5 वाजता सकाळी. जे मैदानी चाचणीचं ग्राउंडचं जे ठिकाण आहे, यामध्ये ग्राउंडचं नाव पाहू शकता. यामध्ये दिसतंय तुम्हाला परेड ग्राउंड आहे. पोलीस हेडक्वार्टर कळंबोली, नवी मुंबई या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी नवी मुंबईसाठीची होणार आहे. यामध्ये पुरुष, महिलांसाठीची सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर 20 तारखेला 21 तारखेला पुन्हा 1500 उमेदवार, 22 तारखेला पुन्हा 2000 आहेत, 24 तारखेला पुन्हा यामध्ये 23 तारखेला 2000, प्रत्येक दिवशी 2000 उमेदवार, 24 तारखेला सुद्धा यामध्ये 2000, 25 आणि 26 सुट्टी, 27 तारखेला पुन्हा 2500 उमेदवार, 28 तारखेला 2069, 29ला 1500, 30 तारखेला 1600 आहेत. यामध्ये महिलांसाठी पाहू शकता इथे सुरू होत आहे महिलांसाठीची. आणि यामध्ये बॅट्समनसाठी सुद्धा देण्यात आलं आहे. किती उमेदवार बॅट्समनसाठीचे बोलवलेत त्याची सुद्धा माहिती हे दिलेली आहे. संपूर्ण वेळापत्रक तुम्ही जे आहे हे चेक करू शकता. तर अशा पद्धतीने पोलीस भरती 2024-25 साठी नवी मुंबई अंतर्गत वेळापत्रक जे आहे हे जाहीर झालंय. यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी 445 जागा, तर चालकसाठी 82 जागा आणि बॅट्समनसाठी सुद्धा थोड्या जागा यामध्ये समाविष्ट आहेत. ते परेड ग्राउंड आहे, पोलीस मुख्यालय कळंबोली, नवी मुंबई या ठिकाणी मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये 20 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या दरम्यान या मैदानी चाचण्या होणार आहेत. या पद्धतीने संपूर्ण वेळापत्रक तुम्ही चेक करू शकता. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये कदाचित याच आठवड्यामध्ये उद्या परवा परीक्षेचं हॉल तिकीट, प्रवेशपत्र हे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या संदर्भातल्या सगळ्या अपडेट आपण आपल्या टेलिग्राम असेल, WhatsApp असेल, तेव्हा त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवर सुद्धा लगेच अपडेट घेतो. परीक्षेचं हॉल तिकीट आलंय, मैदानी चाचणीसाठीचं हॉल तिकीट आलंय किंवा इतर जिल्ह्यांसाठीच्या अपडेट. तर या अगोदर आपण कोणकोणत्या जिल्ह्याच्या अपडेट घेतल्या होत्या? मला वाटतंय नवी मुंबई लोहमार्गासाठीची घेतली होती. यासाठीची तारीख सुद्धा 20 तारीख. त्याच्यानंतरनं चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुद्धा 20 तारखेपासून सुरू होत आहे. याची अपडेट दिली होती. त्याच्यानंतरनं यामध्ये आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यासाठी सुद्धा 20 तारखेपासून सुरू होत आहे. आणि शेवटी अजून SRPF वरणगाव, गट 20 वरणगावसाठी सुद्धा 20 तारखेपासून मैदानी चाचण्या सुरू होत आहेत. तर ज्या ज्या घटकांच्या मैदानी चाचणीच्या अपडेट आलेत त्यावर एक सविस्तर व्हिडिओ पुन्हा एकदा आपण घेणार आहोत. अशाच ज्या पोलीस भरतीबाबतच्या मैदानी चाचण्या असतील, त्याचबरोबर हॉल तिकीट असेल किंवा इतर सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पोलीस भरतीबाबतच्या, सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.